बहुजन वंचित आघाडीची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा निघत आहे आणि ती 7 तारखेला जालना जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। आपल्याबरोबर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे आहेत। वाघमारे साहेब, या यात्रेच्या स्वागतात तुम्ही सहभागी होणार आहेत नाही होणार आहेत काय? नक्कीच कसं आहे, ही यात्रा वंचित बहुजन आघाडीची जरी असली तरी ही यात्रा ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काढलेली आहे आणि आमची हीच पूर्वीपासून आमचं ध्येय धोरण असं आहे की आमच्यासाठी जो समोर येईल त्यांच्यासोबत आम्ही असू, त्यांच्या आंदोलनात आम्ही सहभागी होऊ। कारण आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे महायुतीमध्ये आहेत, आमचे दुसरे नेते आदरणीय वडट्टीवार साहेब हे काँग्रेसमध्ये आहेत, पंकजाताई असतील, धनंजय मुंडे असतील, हे सर्व वेगवेगळ्या पक्षात आहेत, परंतु ओबीसींची भूमिका मांडणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचं आम्ही स्वागत केलं पाहिजे। आम्ही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू। एवढ्या दिवसामध्ये तुम्ही नाही आहेत त्याच्याशी, म्हणजे त्या यात्रेत कुठे सहभागी होताना किंवा स्वागत करताना दिसले नाहीत, म्हणजे चर्चा आहे। आमचे सुद्धा प्रोग्राम सुरू असतात, आमचं प्रोग्राम सुरू असल्यामुळे आमचा प्रोग्राम एखादा जर ते महत्त्वाचा असेल तर त्यावेळेस आम्हाला जाणं शक्य होत नाही, परंतु बाळासाहेबांची भूमिका एकदम स्वागतार्ह आहे आणि तिचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ओबीसी बांधवांनी बी ह्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। आणि आपण वंचित आघाडी म्हणून नाही, परंतु ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे, ती खरंच एक चांगल्या प्रकारे आहे आणि ओबीसीसाठी महत्त्वाची आहे। मनोज जरांगे 29 तारखेला जाहीर करणार आहेत की निवडणूक लढवणार आहेत किंवा उमेदवार पाडणार आहेत, अशा प्रकारचं तुमचं काय अशा प्रकारचं नियोजन आहे? एकतर मनोज जरांगे लोकसभेपासून उमेदवार उभं करण्याची भाषा बोलतात। मनोज जरांगे यांचं सर्व नियोजन स्क्रिप्टेड आहे आणि त्यांना कोणीतरी रसद पुरवण्याचं काम करतं, ते रसद पुरवणाऱ्या माणसाची त्यांना स्क्रिप्ट येते आणि त्या स्क्रिप्टनुसार ते चालतात। त्यांच्यात उमेदवार उभं करण्याची त्यांच्यात धमक नाही आणि दम नाही, ते उमेदवार उभा करू शकत नाहीत आणि तर त्यांचं तर आम्ही स्वागतच करतो। त्यांनी 288 उमेदवार उभा केले पाहिजे, नक्कीच दूध का दूध आणि पाणी का पाणी येणाऱ्या काळात होऊन जाईल, परंतु त्यांनी मराठा समाजाची सुद्धा फसवणूक केली नाही पाहिजे। गेल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी असंच मी उमेदवार देणार अनेक मराठा तरुणांना समोर येण्यासाठी आवाहन केलं, उमेदवारी करण्यासाठी प्रयत्न करायला लावले आणि खाली काम करायला लावलं आणि त्यांना तोंडघशी पाडण्याचं काम मनोज जरांगे यांनी केलं। तसंच हे विधानसभेला सुद्धा मराठा तरुणांना तोंडघशी पाडणार आहेत आणि मराठा समाजाच्या तरुणांना फसवण्याचं काम करणार आहेत। ते का उभे करणार नाहीत असं वाटतंय तुम्हाला? मनोज जरांगे यांचं आंदोलन स्क्रिप्टेड आहे आणि त्यांचा मालक वेगळा आहे। ते मालक फक्त ते मालकाचा जो आदेश येईल ते आदेश जरांगे वाचतात, तो त्याप्रमाणे ते बोलतात, परंतु मालकाचा आदेश त्यांचे मालक त्यांना उभा राहून देणार नाही हे आम्हाला नक्की माहिती आहे आणि त्यांचे मालक कोण आहेत हे आपल्या सर्वांना सुद्धा माहित आहे आणि जनतेला सुद्धा माहित आहे। त्यात आता मराठा समाजाला सुद्धा समजायला लागलंय। त्या आताच काय त्यांच्या उपोषण 4थ्या दिवशी उपोषण सोडलं त्यांनी, म्हणजे त्यांना कुठं मराठा समाजाची आस्था नाही, कुठेतरी स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी सगळे स्टंट आहेत आणि जो माणूस 4थ्या दिवशी उपोषण सोडून पळून जातो म्हणजे समाजाची एक निव्वळ फसवणूक असल्यासारखा तो विषय आहे। कोण मालक आहे, तुम्हाला नाव का नाही घ्यायचं? आम्ही नाव घ्यायची गरजच नाही, आम्ही वारंवार मीडियाच्या माध्यमातून सांगत आलो की या राज्यातील मराठा समाजातील प्रमुख नेते या पूर्ण जरांगेंना रसद पुरवण्याचं काम करतात आणि त्यातली त्यात या राज्यातील सर्वच मराठा समाजातील आमदार असतील, जरांगेच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसीतूनच आरक्षण मिळावं असे पत्र त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले आणि त्यांनी रसद सुद्धा पुरवण्याचं काम केलं। आताच नुकत्याच जरांगेच्या वाढदिवसाला करोडो रुपयाच्या जाहिराती या राज्यामध्ये प्रमाणपत्रामध्ये वर्तमानपत्रामध्ये दिसल्या, म्हणजे यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठं? आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला लाखाची भाषा बोलता येत नाही। पाठीमागं जरांगे स्वतः म्हटले होते की आमच्या आंदोलनामध्ये 100 करोडचा घोटाळा झाला, 100 नाही याच्यामध्ये 500,000 कोटीचा सुद्धा घोटाळा झाला असू शकतो। याची राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याची नक्की चौकशी केली पाहिजे, याच्यामध्ये काय नक्की कोण बडे मासे कोण कोण आहेत हे तुमच्या याच्यामध्ये समोर येईल। एसबीसीचा असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल किंवा ओबीसीचा सुद्धा लाभ मिळावा अशी तेरी मागणी आहे मनोज जरांगेंची। ईडब्ल्यूएसचा सुद्धा लाभ मिळाला पाहिजे मराठा विद्यार्थ्यांना। जरांगेचं आंदोलन सपशेल फसलेलं आहे आणि आता समाजाला सुद्धा कळू लागल्यामुळे समाज त्यांच्यापासून दूर झालाय, म्हणून कुठेतरी वेगवेगळ्या दररोज भूमिका बदलायची आणि ओबीसीतून मी मलाच पाहिजे, एसईबीसी मधून मी मलाच पाहिजे, ईडब्ल्यूएस मधून मलाच पाहिजे, कुठंतरी अभ्यास केला पाहिजे, संविधानाचा अभ्यास केला पाहिजे, या मंडल आयोगाचा अभ्यास केला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कुठेतरी एक आरक्षण, कुठल्या एक व्यक्ती एक आरक्षण मिळत असतं, असे 3-3 आरक्षणाचे लाभ त्यांना घेता येणार नाहीत आणि त्यातून नक्कीच मराठा समाजाचा तोटा आणि मराठा समाजाचं मोठं नुकसान आहे। आत्ताच झालेल्या पोलीस भरतीमध्ये मराठा समाजाला ईडब्ल्यूएस मधून लाभ 1% मराठा समाजाच्या उमेदवारांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला नाही, याचं पूर्ण म्हणजे बॅड
जे नियोजन सगळं झालंय ते जरांगेंना, त्याचं बॅड श्रेय जरांगेंना जाते. गोंधळ वाढलाय का यामुळे? नक्कीच गोंधळ मराठा समाजाला कळतंय, परंतु अजून समाज समोर येत नाही. आणि मराठा समाज ज्या समाजासोबत आजपर्यंत 18 पगड जातीतील ओबीसी असेल, SC ST 12 बलुतेदार 18 आलोतेदार यांच्यासोबत एका ताटात मराठा समाजाला मोठा भाऊ म्हणून घेणारे सर्व एकत्र नांदत होते. परंतु जरांगे नावाच्या 42 माणसामुळं आज समाजामध्ये दुही माजलेली आहे आणि समाजामध्ये रोष, एकमेकावर रोष व्यक्त केला जातो आणि एकदम समाजामध्ये एकमेकांमध्ये चीड निर्माण झाली ती या जरांगेच्या माध्यमातून झाली. आणि जरांगेमुळे या मराठा समाजाचं येणाऱ्या काळात खूप मोठं नुकसान होणार आहे. ते येणाऱ्या काळात ती वेळ निघून गेल्याच्या नंतर मराठा समाजाला कळल. वातावरण इथलं राजकीय म्हणा येणाऱ्या काळामध्ये पेटणार आहे. त्या अनुषंगाने कुठेतरी आता सामाजिक दुही पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते का येणाऱ्या काळात मराठवाड्यामध्ये खास करून? नक्कीच आता सगळेच पक्ष ओबीसींना गोंजारण्याचा प्रयत्न करतील, मराठ्यांना गोंजारण्याचा प्रयत्न करतील, परंतु हे सगळं समोर गेलेलं आहे. ओबीसींना ज्यांनी ओबीसींच्या आरक्षणाला विरोध केलाय, ओबीसी मध्ये घुसखोरी करण्यासाठी पाठिंबे दिलेत, या सर्वांनाच पाडण्यासाठी ओबीसी समाज सज्ज झालेला आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत, परंतु ओबीसीच्या मनात मोठी खंत निर्माण झाली. ज्यांना आपण भारत स्वातंत्र्य झाल्यापासून निवडून देत आलो, यांनीच आपल्या विरोधात भूमिका घेतली आणि यांना आपण आता पुन्हा का निवडून द्यायचे? त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसींचे गरीब घरातील मुलं सुद्धा निवडून येतील असं आम्हाला वाटतंय. काही नेत्यांनी ओबीसींच्या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात असं म्हणणं आहे तुम्हाला? नक्कीच बऱ्याच नेत्यांनी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी, आता मी वारंवार सांगितलं, या राज्याचे बडे नेते आणि सर्वांचं आशास्थान आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना आम्ही पुरोगामी विचाराचे म्हणत आलो, ज्यांना आम्ही 18 पगड जातीचं नेतृत्व करणारे म्हणत आलो, ज्यांनी फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा म्हणत आलो, ज्यांनी 1993-94 ला मुख्यमंत्री असताना या राज्यात मंडल आयोग लागू केला ओबीसीसाठी, त्यांच्याच पक्षातील अनेक आमदार खासदारांनी जरांगेच्या आंदोलनाला जाऊन पाठिंबे दिले आणि तिथं ओबीसीतून आरक्षण मिळावं असे पत्र दिले. हे सर्व लोकांनी बघितलंय. एकनाथ शिंदे यांनी रसद पुरवल्याचं मी वारंवार तिथं नमूद केलंय. त्यामुळं कुणीच असा कुठल्या सर्वच पक्षातल्या बड्या नेत्यांनी जरांगेंना पाठिंबा दिल्याचं काम केलंय. आणि पवार साहेबांना वारंवार आम्ही आवाहन केलंय, साहेब आपल्या पक्षातील आमदार खासदार, मी सुद्धा त्या पक्षात काम करतोय, त्या पक्षातील आमदार खासदार जर जरांगेला पाठिंबा देत असतील तर ओबीसी विषयी आपली काय भूमिका आहे पवार साहेबांनी अद्याप सुद्धा आम्हाला सांगितलेली नाही आणि ती अजून सुद्धा पवार साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ज्यांनी ही क्लिअर केली नाही भूमिका, त्यांच्या अस्तित्वाला धोका आहे तुमचं असं म्हणणं आहे? त्यांना धडा शिकवणार? हे बघा, ओबीसी समाजाला सगळं कळतंय. कोणी आपल्या विरोधात भूमिका घेतली, कोणी आपल्या पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रयत्न केलेत. ज्यांनी आपल्या विरोधात भूमिका घेतली आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केलाय, या सर्वांनाच ओबीसी नक्कीच येणाऱ्या काळात धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. एकूणच आगामी काळात विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या आहेत आणि अशा वेळी ओबीसी आरक्षणाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असंच ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.